पुढची बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये धनगर समाजाची इशारा सभा आयोजित करण्यात आली। मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यात मग आमच्या का नाही असा सवाल करत या इशारा सभेतून धनगर नेते सरकारला धारेवर धरणार आहेत। या सभेसाठीची तयारी पूर्ण झालेली आहे। इशारा सभा होणार आहे धनगर समाजाची। या सभेदरम्यान अनेक मुद्दे पुढे येणार आहेत। मराठा समाजाला आरक्षण दिले मग आम्हाला का नाही असा सवालही या सभेच्या माध्यमातून उपस्थित केला जाणार आहे। आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे, पाहूया। बीड मध्ये आज धनगर समाजाकडून जो आहे तो इशारा सभेचं आयोजन करण्यात आले। बीड मध्ये जवळपास 1 लाखाच्या आसपास धनगर बांधव जे आहेत ते सरकारला एसटी आरक्षणासंदर्भामध्ये इशारा देणार आहेत। लाखोच्या संख्येने धनगर बांधव जे आहेत ते बीड मध्ये या ठिकाणी सरकारला इशारा देण्याच्या तयारीत आहेत। आयोजकांनी पूर्ण तयारी आता संपूर्ण झालेली आहे। राज्यभरातून धनगर समाजाचे नेते जे आहेत ते या मेळाव्याला उपस्थित असणार आहेत, इशारा सभेला उपस्थित असणार आहेत। मला सांगा कशा पद्धतीचा इशारा जे आहे ते सरकारला तुम्ही या सभेच्या माध्यमातून देणार आहे? राज्य सरकारने धनगर समाजाला 3 महिन्याची मुदत दिली होती, ती उद्या 20 तारखेला संपते आणि 20 तारखेला संपत असताना राज्यात कुठलाही असं पाऊल राज्य सरकार उचलताना धनगर बांधवांना दिसत नाही। एका ठिकाणी जी 2 आंदोलनं बरोबर चालली मराठा बांधवांचं धनगर समाजांचं, तर एका बांधवाला न्याय दिलाय आणि दुसऱ्या बांधवाच्या तोंडावर काठी मारण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे। कसलीही हालचाल आज होत नाहीये। आज उद्या 15 तारखेला विशेष अधिवेशन मराठा बांधवाच्या आरक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे। त्याच विशेष अधिवेशनामध्ये धनगर आरक्षणाचा कायमचा तोडगा काढावा, आमची अंमलबजावणी करून द्यावी, ही याच्यासाठी हा इशारा मिळावा आहे। बघू शकतो 1 लाखापेक्षा अधिक धनगर बांधव जे आहेत ते सरकारला अंतिम इशारा जे आहे ते बीड मधून देणार आहेत। मोठी जय्यत तयारी जी आहे ते या मेळाव्या संदर्भामध्ये इशारा सभे संदर्भामध्ये झालेली। नेमकं आता या सभेच्या माध्यमातून सरकार कशा पद्धतीचे पावलं उचलते याकडे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।